गेले 2 महिने झालं ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी पाठवले नसल्यामुळे ग्रामपंचायतीचं कामकाज पूर्ण ठप्प झालेलं आहे। 2 महिने झालं कर्मचारी पगार थांबलेले आहेत, डिझेलचे चेक देऊ शकलेलो नाही आम्ही, जे दैनंदिन व्यवहार आहे ते थांबलेला आहे आणि ग्रामपंचायतीचे जे कामकाज होतं ते सुरळीत आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालू होतं। पण जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षांना काय सडबुद्धी सुचली हे मला ठाऊक नाही आहे आणि त्यांनी आढावा बैठकीमध्ये मला वाटते संदीप धनवडे यांची तात्काळ बदली केली आणि ती बदली झाल्यानंतर आम्ही सर्वजण पंचायत समितीला बदली का केला, कामकाज सुरळीतपणे सुरू असताना बदली का केला हा जाब विचारण्यासाठी आल्यानंतर संदीप मला वाटतं बीडीओनी राहुल खोत म्हणून हे ग्रामसेवक पाठवले। आम्ही त्यांना हजर करून घेतलं आणि त्यानंतर सहीचा अधिकारासाठी विशेष मीटिंग आपण घेतली पाहिजे म्हणल्यानंतर त्यांनी मी व्हिडिओना विचारते आणि तुम्हाला काय काय सांगते म्हणून ते जे गेल्यात राहुल खोत ते आज अखेर मला वाटते ग्रामपंचायतीमध्ये आलेले नाही आहेत आणि मी तरीसुद्धा त्यांना कॉल केला की बाबा तुमचं काय निरोपच आलेला नाही आहे, इथं गावामध्ये सगळं पूर्ण ठप्प झालेलं आहे कामकाज। तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की मला गडमुडशिंगीमध्ये काम करण्यास मी इच्छुक नाही आहे आणि आम्हाला अडचणी आणण्याचा खूप प्रयत्न करायला लागल्यात। मला वाटते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत ते जिल्ह्यात जाऊन आढावा बैठक घेतात विकास कामासाठी, स्वतःच्या गावामध्ये त्यांनी काय केले आणि का ही सडबुद्धी वापरल्या ही काय म्हणजे कामकाज ठप्प पाडण्याचं कारण एवढंच आहे त्यांचं की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागणार आहेत आणि या ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करत आहेत की हे ठप्प झालं तर उद्या म्हणायला बरं की हे यांच्या हातनं ग्रामपंचायत प्रशासन चालत नाही, हे दिशाभूल करायला लागल्यात। पण का तुम्ही हे राजकीय राजकारण आमच्याशी खेळा, मैदानात खेळा, पण तुम्ही गावकऱ्यांच्या बरोबर खेळू नका, हेच माझं म्हणणं आहे। आणि पण जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना मला वाटते वरिष्ठ नेत्यांचा हात आहे। दक्षिणचे आमदार यांचं मतदारसंघ असताना सुद्धा ही अवस्था गडमुडशिंगीमध्ये होत्या, ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वाटतं आमदार साहेबांनी खरंच एखादी चांगली बुद्धी त्या सडबुद्धी असणाऱ्या उपाध्यक्षांना दिली तर खरंच चांगलं होईल। मला वाटतं हे वरिष्ठ नेते जे राज्यसभेचे खासदार असतील, दक्षिणचे विद्यमान आमदार असतील, हे त्यांनी जे आशीर्वाद दिलाय त्यांना, त्यामुळे हे गडमुडशिंगी गावामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे। ही कामं होत आहे चांगली, पण आता 10, 12, 15 दिवस झाले होत आले की कचरा उठाव झालेला नाही, पेट्रोल डिझेल नाही, काही नाही। हीच आहे की ही आता आणि आम्ही कर्मचारी कामगार आहे, हे आम्हाला परत काम करावंच लागणार आहे। काम केल्याशिवाय आमच्यात काही चालतच नाही।